नमस्कार. आज ज्येष्ठ वद्य अष्टमी. आज आपण श्री तुकारामांची गाथामधला एक अभंग पाहणार आहोत. तुझे नाम मुखी तयासी विपत्ती, आश्चर्य हे वाटत असे. काय जाणो देवा होसील निजला, नेणोजी विठ्ठला माय बापा. भवबंधनाचे तुटतील फासे, ते का येथे ऐसे अव्हेरिले. तुका म्हणे माझे दचकले मन, वाटे वायावीण श्रम केला. महाभारतामध्ये पांडव सच्छील, गुणी, चांगले आचरण करणारे, म्हणजे खरे तर धर्माने वागणारे. शिवाय त्यांचा सखा श्रीकृष्ण आहे असे असूनही त्यांना सतत कष्टच भोगावे लागले. वनवास सहन करावा लागला. अपमानाचे जिणे स्वीकारावे लागले. तिकडे कौरव क्रूर कर्मा, लबाडीने वागणारे, जवळच्यांचीही फसवणूक करणारे, कपट आणि कारस्थानाने व्यवहार करून धर्माचा उपहास करणारे अधर्मी असूनही सुखात आनंदात नांदत राज्याचा उपभोग पण घेत होते. धर्म अधर्माची व्याख्या कशी करावी, मिळणारे सुखदुःखाचे फलित कशावर अवलंबून आहे, असा प्रश्न युधिष्ठिराला पडतो. दुर्योधनालाही सुयोधन म्हणणाऱ्या सज्जन युधिष्ठिराला पडलेला हा प्रश्न तो कृष्णाला विचारतो. असे का? हाच प्रश्न वनवासात श्रीराम कष्ट उपसत असताना त्यांना लक्ष्मणानेही विचारलेला आहे. चांगल्या सज्जन सत्प्रवृत्त सहृदयी लोकांना विनाकारण संकटात दुःखात काळ कंठावाच लागतो. दुष्ट कपटी प्रवृत्तीची माणसे सुखात राहतात. त्यांना मिळणारे सुखोपभोग आणि संतांना सज्जनांना मिळणारे कष्ट आणि दुःख यांची कारण मीमांसा काय, संगती कशी लावावी, संत तुकारामांनाही नेमका हाच प्रश्न पडला आहे. त्याचे उत्तर ते भगवंताला मागताहेत. हे प्रभू, हे विठुराया, मला विचार करता एक गोष्ट सतत खटकत आली आहे की ज्यांच्या मुखी तुझे नाम सतत आहे, नामाच्या गजरात जे तुझे परमभक्त रात्रंदिवस दंग असतात, अशांना नेहमी विपत्तीतच पडावे लागते. त्यांच्यावर अक्षरशः दुःखाचे संकटाचे डोंगर कोसळत असतात. असं का? मला तर आश्चर्य वाटते की तुझी भक्ती करणारे असे गांजलेल्या का असतात. विठ्ठला, तुझा भक्त दुःखाच्या खाईत असता तू गप्प कसा? हे मायबापा, तुम्ही झोपले आहात का? आपण काय करीत आहात हे कसे जाणावे, मला समजेनासेच झाले. सूर्याच्या प्रकाशात अंधकार. खरे तर संसार बंधनाचे फासे ह्या ठिकाणी तुटले जातात हे मला माहीत आहे. मग त्या बळाचा अव्हेर का केला जातोय? योग्य उपाय होऊन भक्ताचे भले का होत नाहीये? भक्ताला ताटकळत का ठेवले जात आहे? माझ्यासारखे अनेक भक्त तुझ्या नामात सतत दंग असतात, तरी व्हावा तसा उपयोग होत नाहीये. लहानपणापासून विठ्ठल नामात दंग असणाऱ्या तुकोबांना दुष्काळाने पीडा केली. दिवाळे निघाले. मुले बायको अन्न अन्न करून मेली. गुरे ढोरेही गेली. जगी अपमान पावावे लागले. हा कसला देवघरचा नया? ते भगवंताला विचारतात, तू आमचा अव्हेर का करतोस? आमच्या भक्तीत काही उणे आहे का? नाम घेण्यात काही त्रुटी राहते का? नाही, नामातच त्रुटी असूच शकत नाही. तू केवळ दुर्लक्ष करण्यासाठी झोपी गेला आहेस. मी कंटाळलोय. माझे मन खरे तर दचकले आहे. विठ्ठला, तू रक्षणाला येणार नाहीस आणि तू झोपा काढणार असशील तर मग आमच्या भक्तीला आणि नामस्मरणाला काय अर्थ राहिला? सगळे श्रम फुकट चालले असे वाटू लागले आहे. आम्ही पुनर्विचार करायची वेळ आली आहे का? हा भाव साधकाच्या मनात येणे साहजिकच आहे. अन्यत्र तुकोबाच म्हणतात, आमच्या भक्तीचा उपयोग होत नाही तेव्हा पांडुरंगा, तुझ्यातच भित्रेपणा आला आहे किंवा तुझ्यात शक्तीच राहिली नसावी. काय देवा नेणो आले गाठेपण, तुम्ही शक्तिहीन झाले दिसता. आम्ही निर्भर त्याबळे, ते दिसे त्या काळे अव्हेरिले. ज्या बळावर आम्ही आनंदरूप आहोत ते बळच विठ्ठलाने टाकले असावे. नाम दे ब्रह्म, नाम ते ब्रह्म, नामापाशी नाही कर्म विकर्म. एकनाथ महाराजही म्हणून गेले आहेत. धन्यवाद. मी पल्लवी कुलकर्णी. नमस्कार.